नागपूरमध्ये शेवटल्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमधली आघाडी तुटलेली आहे। याच विषयावर बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्यासोबत आहे। असं काय कारण झालं की शेवटल्या क्षणाला तुमच्यामधली आघाडी तुटली? असं आहे की गेल्या 4-5 दिवसापासून आमचे प्रमुख पदाधिकारी आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्या अनेक बैठका झाल्यात आणि बैठकाहून 15 जागा नक्की झाल्या आणि दोन्ही अध्यक्षांनी 15 जागेच्यासाठी सह्या करून त्यांनी की आमचं 15 जागेवर नक्की झालं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं असं बैठकीमध्ये सांगितलं। आणि नंतर काल रात्री 3 वाजता त्यांनी सांगितलं आणि आपले मोबाईल बंद करून टाकले आणि काही त्यांचा संपर्क नव्हता। मग आम्ही त्यांना विचारलं काय आपला ॲग्रीमेंट झाला आहे, पण आम्हाला तुम्ही 15 जागा सोडलेल्या आहेत, पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं नंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही। म्हणजे थोडक्यात हे मला असं दिसतं की काँग्रेसने हे नियोजनबद्ध पद्धतीने केलं आहे, सगळं नियोजनपूर्व म्हणजे एक व्यवस्थित नियोजन करून बैठका घेतल्या 7-8 सगळं झालं, ठरलं आणि वेळेवर रात्री 3 वाजता सांगितलं। अतिशय चुकीचं आहे। असं आहे की कोणत्याही पक्षाला एकत्र बसायचं नाही बसायचं त्या पक्षाचा निर्णय आहे, पण अशा पद्धतीनं हे जे केलं अतिशय क्लेशदायक आहे। काय वाटतं तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो की का काँग्रेस अशी वागली असेल तुमच्यासोबत? कसं आहे की आता सुरुवातीपासून आपल्याला माहीत आहे की इथ्या जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका होतात, जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका होतात, प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावर राहतो। लोकसभेची आता रामटेक लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये पुढाकार आम्ही घेतला आणि काँग्रेसचा लोकसभेचा खासदार निवडून दिला। इथल्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही काँग्रेसला मदत करण्याचं काम करतो, पण एकदा महानगरपालिका आली की यांना काय होतं समजत नाही आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी हे केलं अतिशय चुकीचं आहे की पाठीमागे काही राजकीय घडामोडी घडल्या असं वाटतं तुम्हाला? तेवढी कल्पना मला नाही आहे, पडद्यामागे तर काही घडू शकत नाही, पण एकच मला सांगायचं दिलं का म्हणजे कोणासोबत काही संपर्क झाला? एकच मला सांगायचं आहे की आघाडी करायची नसती तर सांगायला पाहिजे की आमचं व्यवस्थित आम्ही काँग्रेसच्याच ताकदीवर आम्ही निवडणुका लढू, आम्हाला आघाडी करायची नाही। पण त्यांनी सुरुवातीहून सांगितलं की नाही आम्हाला आघाडी करायची आहे, कारण की मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आघाडी न केल्यामुळे काँग्रेसच्या 22 जागा पडल्यात आणि यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर अशा पद्धतीने वागाल तर तुमचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान आहे, पण तरी पण त्यांनी सर्व ठरवून आघाडी तोडली। काही कारण दिलं का? पण काही संवाद झाला विकास ठाकरे सोबत? नाही, काही संवाद झाला नाही। आमचे पदाधिकारी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते पण त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला। किती ठिकाणी आता तुम्ही उमेदवार उतरवत आहे? आता चालू आहे आमचं, जास्तीत जास्त ठिकाणी आमची तुतारी पोचली पाहिजे आणि चांगले उमेदवार मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही आमचे उमेदवार इथे त्यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीमध्ये उभं करू। तुम्ही म्हणाले की मागच्या वेळेस 22 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार तुमच्या उमेदवारांनी पाडले, यावेळेसही तसं काही होईल? कसं आहे की प्रत्येक पक्षाने उमेदवार उभे केल्यानंतर मग जे समविचारी जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते ज्या विचारांनी पुढे जातात त्याच्यामध्ये मताचं विभाजन होतं ना, मग त्याचा नक्की फटका याच्यामध्ये काँग्रेसला बसेल असं दिसतं। पण राज्यस्तरावर जे पक्ष नेतृत्व आहे त्यांच्या कानावर हा विषय टाकला का? आता नाही, ठीक आहे, आता आमची जेव्हा मुंबईला बैठक होईल तेव्हा सांगू त्यांना की अशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष नागपूरमध्ये आमच्याशी वागला म्हणून। तर धन्यवाद। तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।